श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार श्रोत्यो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल भक्ती मराठी यूट्यूब चॅनल. तर आज आपण सांगणार आहोत श्रीलीलामृत कथासारातील अध्याय 2 महाशिवरात्रीचे महात्म्य. तर आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अध्याय 2 महाशिवरात्री महात्म्य. श्री गणेशाय नमः. ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही. शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते. त्याला सर्व प्रकारचे सुख उपभोगता प्राप्त होतात. शिवप्रसादाने मुक्तीही मिळते. लोखंडाचा परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्याचे तत्काळ सुवर्ण होते. शिवनामाचा महिमाही तसाच आहे. ते तुम्ही कसेही घ्या, त्याने तुमचे कल्याणच होते. शंकराला हे उद्देशून हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे उमारमणा असे संकेताने जरी म्हणला तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो. शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भाव व्हावा. शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्वकाळ आहे. त्यात त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते. या सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितली. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. व्याधाची कथा. सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे. एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला. तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले. योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती. शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते. तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून व्याध तेथेच थांबला. त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली. त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव, शिवशंभू, हर हर महादेव, शिवशंभू म्हणत घोर अरण्यात प्रवेश करण्यासाठी तो शिवालयाला वळसा घालून गेला. जाता जाता गमतीने शिव 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 म्हणू लागला. अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊन त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली. फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला. शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठ्यावर एका बिल्व वृक्षावर चढला. बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना. त्यामुळे कंटाळून धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने झाडून खाली टाकू लागले. त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते. त्यावर बिल्वपत्र पडत असल्याने शंकर प्रसन्न झाले. अशा प्रकारे न कळत शिवस्मरण, उपोषण, जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट होऊ लागली. एक प्रहर लोटल्यावर एक हरीण पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. ती गर्भिणी असून तिची अंगकाती तेजस्वी होती. व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली. तिने ती गर्भवती असल्याचे व प्रसूती समय जवळ आल्याचे सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले. ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला याचे नवल वाटून त्याने तिला प्रश्न विचारला. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले? हे सर्व काही मला सांग असे त्याने तिला सांगितले. हरणीने आपली पूर्वकथा पुढील प्रमाणे सांगितली. ही हरणी म्हणजे रंभा अप्सरा होय. ती सौंदर्यवती होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. देवसंग तिला आवडेनासा झाला. तिने शिवपूजन पण सोडले. तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली. तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित हरणी होऊन भूलोकी राहण्याचा शाप दिला. शाप वचन ऐकून व्यतीत झालेले रंभेने क्षमा याचना केली. तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला. तुम्ही 12 वर्षे हा शाप भोगा, त्यानंतर माझ्या पदाला या. आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली व ती म्हणाली की प्रसूत झाल्यावर पाडसाला ठेवून ती परत येईल तेव्हा व्याधाने तिचे प्राण घ्यावे. पण व्याधाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना. तेव्हा तिने त्यास वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली. लोक सर्वार्थापोटी अनेक प्रकारचे पाप करण्यास उद्युक्त होतात. नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गांचे आचरण केल्याने आणि स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्यांचे हरणीने वर्णन केले.
अशा निषिद्ध कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले. उदाहरणार्थ, जे दुसऱ्यांच्या कर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म मिळतो. जो सेवकांकडून सेवा घेऊनही त्यांना वेतन देत नाही तो भिकारी होतो. आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत नाही आली तर तिने सांगितलेली सर्व पापे तिला लागतील. मग व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले. व्याध सावजाची वाट पाहत होता. तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. व्याधाने तिच्यावर नेम धरला. ते पाहून जीवनदान द्यावे म्हणून ती त्याची करुणा भाकू लागली. ती म्हणाली, या समयी पतीचा अंगसंग वेळावा म्हणून मी उत्सुक आहे. त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईल, तेव्हा मला मारा. व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो म्हणाला, तू परत येण्याचे वचन शपथेवर देत असशील तर तुला मी जाऊ देतो. हरिणीने ते मान्य केले. तिने नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पाप करतात त्यांचे विवेचन केले. उदाहरणार्थ, जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्यजन्म मिळतो. पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते. जो उपकार करताच विसरतो तो कृमयोनीत जन्म घेतो. जो आपल्या माता पित्याला त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीत जात नाही. ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेली सर्व पातके तिला लागतील. हरणीविषयी सांशक असूनही व्याधाने तिला जाऊ दिले. ती हरणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावधची वाट पाहू लागला. हाताला चाळा म्हणून तो बिल्वपत्रे खडून खाली टाकत होता. तेवढा त्राणलेला मूग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला. व्याधाने धनुष्यावर बाण लावून पुन्हा नेम धरला. तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे व्याधा, तू आत्ता मला मारू नको. माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल, म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो. शिवशापाने मृग बनलेल्या हरिणेसुराने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले. उदाहरणार्थ, जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात. मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होते. देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायाच्या शिरा आखडतात. मग त्या मृगाने व्याधाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले. आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी व्याधाकडून उपोषण, जागरण, श्रवण व रात्रीच्या 4 प्रहारात शिवपूजन घडून लागले. त्या पुण्यप्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली. रात्रीचा पहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली. त्यावेळी आणखी एक हरिण पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला. तेव्हा ती हरिण घाबरून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, तू मला मारू नकोस. वनामध्ये माझ्या उपाशी पाळसांना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येते आणि समाधानाने मरण पत्करते. व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले. तिने व्याधाला धर्म, अधर्म विषयक निरूपण ऐकून अनेक पापकर्मांची त्यांच्या परिणामांची माहिती सांगितली. उदाहरणार्थ, जे देवब्रह्मणांचा मान ठेवत नाही त्यांचे हातपाय यम तोडतो. जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टिपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो. जे अत्यंत गर्विष्ठ असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो. त्या हरणीनेही परत येण्याचे वचन दिले. प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले. पुढे काही वेळाने व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आला. मृग म्हणाला, तू सर्वात आधी माझे प्राण घे. हरणी म्हणाल्या, तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सदती मिळेल. पाडसेही नीट विचार करून म्हणाली, माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच. तू आधी आम्हाला मार. त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले. त्याने सर्व हरणांना वंदन केले. त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली. त्याचे मन व शरीर पावन झाले. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यात 5 मुख 10 भुजा असलेल्या व्याघचर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला. व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला.
मृगपरिवार दिव्य तारांगांच्या रूपाने आकाशात झळकू लागला. आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात. असा हा शिवरात्री महिमा, ज्याच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात. धन्य धन्य ती शिवरात्री व्रत, धन्य शिवरात्री व्रत महात्म्य कथा. श्री सांब सदाशिवा प्रणमस्तु. फलश्रुती, या अध्यायाच्या पठणाने निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होतो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर श्रोते हो, हा होता आपला आजचा दुसरा अध्याय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय 3 सोबत. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्रोते हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल भक्ती मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यं.